प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. होते नरदेहीच प्राप्ती, परलोकाची. नरदेह श्रेष्ठ, सर्व देहाहुनी वरिष्ठ. जयाचेनी चुके अरिष्ट, यमयातनेचे. 83,99,999 योनी फिरून नक्षकांत असा मनुष्यदेह आम्हाला मिळाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून खरं तर नक्षकांत असा मनुष्यदेह आम्हाला मिळाला. आणि तो साधारण नाही आहे, तर संपूर्ण सृष्टी तयार केल्यानंतर भगवंतांनी शेवटचा जन्म कोणता असेल तर मनुष्य जन्म निर्माण केला. आणि खरं तर एवढा बुद्धिमान प्राणी निर्माण केल्यानंतर पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी. अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा अधिकारच खरं तर मनुष्याला दिला. म्हणून म्हटलं की स्वर्गीचे ते देव इचिते सकळ मिळावा मनुष्य जन्म एक वेळ. स्वर्गातले देवसुद्धा अपेक्षा करतात की बाबा रे, आम्हाला एक वेळ मनुष्य जन्म मिळू द्या. कारण एवढा नक्षकांत मनुष्य देह आहे की त्यालाच अधिकार दिला आहे परमात्म्यानं, की त्या परमात्म्याला पाहण्याचा, त्या देवाला जाणण्याचा, ओळखण्याचा, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्याचा अधिकार परमात्म्यानेच मनुष्याला दिला आहे. आणि त्याला जर ब्रह्मज्ञानाच्या द्वारे प्राप्त केलं नाही तर तुमच्यात आणि जनावरात काहीच बदल नाही. कारण निद्रा भोजन भोग भय य पशुपूरक समान. झोपणं उठणं खाणं पिणं निद्रा भोजन भोग भय या सगळ्या गोष्टी पशु पण करत असतात. निद्रा भोजन भोग भय यह पशुपूरक समान. ज्ञान अधिक एक नरन में, ज्ञान बिना एक नर पशुजान. अहो, जर त्याच्याकडं ब्रह्मज्ञान नसेल तर त्या ज्ञानाविना एक मनुष्य त्या जनावरांसारखाच आहे. कारण निद्रा भोजन भोग भय जनावरं पण करतात, तुम्ही पण करता. तुम्ही वेगळं काय करताय? आणि म्हणून तुकोबाराय म्हटले की तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी स्वान शकुरे बापुडे. अहो, त्या एका परमात्म्याला जाणून भक्ती करा, ओळखून भक्ती करा. खरं तर तुम्ही दासबोध उघडा, देवदर्शन म्हणून प्रकरण आहे. आणि 12 नंबरपासून 21 नंबरपर्यंत ओवी वाचा. तुमच्या ॲटोमॅटिक लक्षात येईल की संत निरंकारी मिशनला म्हणायचं काय आहे. सरळ सरळ दासबोधमध्ये देवाचं जर दर्शन करायचं असेल तर म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू हर. आम्ही ब्रह्मा विष्णू हर इथपर्यंतच थांबतो. परंतु काय म्हटलंय दासबोधमध्ये? ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो थोर आहे की ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना निर्माण केलं. त्याशी निर्मिता तोची थोर. थोर म्हणजे मोठा, थोर म्हणजे सर्व विश्वाचा मालक, विश्वविधाता, निर्गुण निराकार ईश्वर. ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी. काहीही करा पण त्या परमेश्वराला ओळखा बाबांनो. तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना. तो देव ठाई पडेना म्हणजे काय? ठाई पडेना म्हणजे ओळखता आला नाही, त्याला पाहता आला नाही, त्याचा अनुभव घेता आला नाही, तर तो तुम्हाला कळला नाही, ठाई पडला नाही. तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना. मग तुमच्या यम यातना चुकणार नाहीत. पुन्हा मग डुक्कर, कुत्रा, मांजर, मुंगी, हत्ती सगळ्या योनीमधून फिरावा लागेल. एक एक योनी कोट फेरा मग लागे मानवाचा वारा. एक एक योनी म्हणजे मुंगी, त्याच्यात कोट्यावधी प्रकार असतात, ते सगळे फिरावे लागणार. एक एक योनी कोट फेरा मग लागे मानवाचा वारा. म्हणून म्हटलंय की ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी. तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना. ब्रह्मांड नायके चोजवेना हे बरे नव्हे. समर्थ म्हणतात की माणसा, तुझ्यासाठी हा चांगला इशारा नाहीच आहे.
हे बरं नाही आहे तुझ्यासाठी की ब्रह्मांड नायकाला जर तू ओळखलं नाही, चोजवेना म्हणजे ओळखलं नाही, जाणलं नाही, समजून घेतलं नाही, तर हे बरे नव्हे, हे तुझ्यासाठी बरं नाही आहे. तर माझं ऐक की जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित. ज्याने संसारी घातले, तुला संसारात आणून ज्या परमात्म्यानं ठेवलंय ना बाबा, ही सृष्टी निर्माण करता जो ईश्वर आहे ना, त्याला नाही ओळखिले तोची पतित म्हणतात. पतित म्हणजे पापी. त्याच्या एवढा पापी कोणच नाही असं दासबोधमध्ये समर्थ म्हणतायत, मी नाही म्हणत आहे. जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित. तो पापी आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात, अर्धासाहेब प्रार्थना आहे, म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. काय म्हटलं समर्थांनी? न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं न कळे तरी उलट्या पकाचा कोंबडा कापावा म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं की न कळे तरी बोकड कापावा म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं न कळे तरी तीर्थाटन करावं म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं न कळे तरी व्रत वैकल्य करावं म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं की न कळे तरी नेमधर्म करावा म्हणजे कळेल. असं नाही म्हटलं. जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित. म्हणून देव ओळखावा, म्हणून देव ओळखावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. संतांचा संग धरावा म्हणजे कळेल. कारण संतांच्या संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंते. श्रीपतीला जर परमात्म्याला निर्गुण निराकाराला जर अकळायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरा मार्गच नाही बाबा. म्हणून समर्थ म्हणतात की जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकचे करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. आणि अशा पद्धतीने जो देवाला ओळखतो तो खरा संत असतो. म्हणून समर्थ पुढच्या कडव्यामध्ये म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा करी. जो भगवंताला सत्संगमध्ये जाऊन आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन देवाला त्या भगवंताला जाणतो तो खरा संत आहे. कारण तोच हे दिसणारं सगळं नाशिवंत आहे आणि परमात्मा केवळ शाश्वत आहे याचा निवाडा करून सांगू शकतो. तो खरा संत आहे, तो खरा साधू आहे. म्हणून म्हटलंय, जो जाणे भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करतो. का निवाडा करतो? तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं स्वतः पाहिलेलं असतं. म्हणून राजमाताजी, निरंकारी राजमाताजी नेहमी म्हणतात, जब तक न देखो अपनी नैनी तब तक न मानो गुरु की कहनी. त्या पद्धतीनं तो संत आहे ज्याने तो परमात्मा पाहिलेला आहे आणि तो असा पाहिलेला आहे, तो वर्णनही करतो. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, ज्याच्या अंतर्भावामध्ये असा देव असतो की जो चळतही नाही, ढळतही नाही, तुटतही नाही, फुटतही नाही, ज्याच्यावरती कसल्याही शस्त्राचा सुद्धा आघात होऊ शकत नाही, असा परमात्मा. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची महाअनुभव संत साधू. कारण महा म्हणजे विशाल असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव त्याने घेतलेला आहे. म्हणून म्हटले तोची महाअनुभव संत साधू, की तो संत साधू आहे ज्याने हा महान असा अनुभव घेतलेला आहे परमात्म्याला जाणण्याचा. ती ज्ञानदृष्टी त्याच्याकडे आहे. एवढंच नव्हे तर त्या संतासाठी समर्थ वर्णन करतायत की जो जाणे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान. च लावलेला आहे तिथे की जो जाणे परमात्मा निर्गुण, निर्गुण निराकाराला ज्यांनी जाणलं त्याशीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. म्हणजे बाकीचे जे ज्ञान आहेत ना, की मी भरपूर वेद वाचले, पुराण वाचले, पाठपाठांतर केलं, सगळ्या गोष्टी खरे आहे. परंतु कितीही तुम्ही जप तप करा, योग याग विधी काही करा, पण
जो जाणे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान. बाकीचं सगळं अज्ञान आहे. आणि बाकीचं का अज्ञान आहे, तर ते ज्ञान फक्त आम्ही जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला आनंद देऊ शकतं. पोट भरण्यासाठीच त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु ब्रह्मज्ञान जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जो जाणे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. बाकीचं सगळं अज्ञानच आहे, फक्त पोट भरण्यापुरतं. म्हणून समर्थ पुढच्या पदामध्ये म्हणतात, पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे. त्याशी ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे. काय म्हटलं समर्थांनी, ते ज्ञान जरूर आहे परंतु त्यानं सार्थक होत नाही. ते फक्त पोट भरण्या एवढंच उपयोगी येऊ शकतं. पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे. बघा, पोती पाठांतर असतात लोकांच्या, आणि पूजा वगैरे ते तोंडाने पाठांतराने म्हणू शकतात. एवढी बुद्धी, एवढं ज्ञान त्यांच्याकडे असतं. पण समर्थ काय म्हणतात, पोट भरावा या कारणे नाना विद्या अभ्यास करणे. त्याशी ज्ञान जरूर म्हणती परी तेने सार्थक नव्हे. मग सार्थक कशात आहे हे शेवटच्या 21व्या पदामध्ये खरं तर सांगितलं. आत्ता इथे तुम्ही ध्यान देऊन ऐका. समर्थ काय म्हणतायत की माणसा, सार्थक तुझं कशात आहे? तुझ्या बुद्धीमध्ये, तुझ्या हुशारीमध्ये नाही आहे, तर देव ओळखावा एक. काय म्हटलंय बघा, देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक. येर अवघेची निरर्थक पोटविद्या. बाकीच्या सगळ्या विद्या तू कितीही प्राप्त केल्यास ना, तर त्या पोट भरण्या इतपतच असतात. परंतु तुझं जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल, जर तुला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुला जर बाहेर यायचं असेल, तर देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक. येर अवघेची निरर्थक पोटविद्या. या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, सर्वांच्या चरणी विनंती आहे, प्रार्थना आहे की आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा यहलोक आणि परलोक सोहळा करा. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.